राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या 8 दिवसापासून अवकाळी पावसाची सुरुवात झाली असून राधानगरी धरणाच्या पाणी पातळीत हळूहळू वाढ होत आहे। त्यामुळे राधानगरी धरण 47% भरलं आहे। या पावसामुळे ओढे नाले तुडुंब भरल्यामुळे भोगवती नदीपात्रात कमालीची वाढ होताना दिसून येत आहे। तसंच पाटबंधारे विभागाने संभाव्य पूर परिस्थिती टाळण्यासाठी पाण्याचे विसर्गाचे योग्य नियोजन केले असून संभाव्य पूर परिस्थिती त्यामुळे टाळता येणार आहे। राधानगरी धरण निर्मितीपासून मे महिन्यात पहिल्यांदाच अशा प्रकारचा पाऊस पडण्याची घटना झाल्याची माहिती ही जाणकारांकडून मिळत आहे। आज दिवसभरात 24 मिलीमीटर पाऊस नोंदवला असून मे महिन्यात पहिल्यांदाच 250 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या 8 दिवसापासून अवकाळी पावसाने मे महिन्यातच सुरुवात केलेली आहे। धरण पाणलोट क्षेत्रात 8 दिवसापासून मुसळधार पाऊस चालू आहे। तसेच राधानगरी धरणाच्या पाणी पातळीत साधारणपणे 1 ते 1.5 फुटाची वाढ झाली असून धरण 47.84% इतके भरले असून राधानगरी धरणात आजपर्यंत 318.27 दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा असून राधानगरी धरणातून पूर्ण विसर्ग हा बंद करण्यात आला असून पावसामुळे नदी नाले तुडूंब भरलेले आहेत। संभाव्य पूर परिस्थिती टाळण्यासाठी जलसंपदा विभागाकडून पाण्याचे योग्य नियोजन केले असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिलेली आहे। तसेच राधानगरी धरणाच्या इतिहासात मे महिन्यातच आत्तापर्यंत कुठलाही असा प्रकारचा पाऊस पडला नसल्याची माहितीही या विभागाने दिलेली आहे। दैनिक तरुण भारतसाठी राधानगरीहून महेश तिरवडे।